नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत तिळकुटामध्ये केलेले पावट्याचे दाणे। त्यासाठी मी तवा गरम करायला ठेवलाय। मी या तव्यामध्ये आधी भाकरी केल्या होत्या। त्या तव्यामध्ये जिरे मोहरी, थोडी हळद, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर आणि माझा घरात बनवलेला एक मसाला आहे तो मी सर्व टाकला। त्यानंतर त्याच्यामध्ये सोलून उकडवून घेतलेले पावट्याचे दाणे ते टाकले। ते छान मिक्स करून परतून घेतलं। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि तिळकुट, तिळकुट म्हणजे जे कारळे असतात, काळे तीळ, त्याची चटणी केली जाते। लसूण, काळे तीळ, मिरची पावडर, मीठ हे सगळं टाकून ते मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आणि ते प्रत्येक भाजीमध्ये, मसाले भातामध्ये तुम्ही वापरू शकता। आमच्याकडे आमच्या इकडे वापरतात म्हणून मी हे टाकून बनवले आहे। आधीच मी दाणे उकडताना त्यामध्ये बऱ्यापैकी मीठ टाकले होते, त्यामुळे मी अगदी लाईटली थोडेसे मीठ टाकून हे दाणे छान परतवून घेतले। त्यानंतर त्यावर झाकण ठेवून छान वाफ काढून घेतली। त्यामुळे जे थोडेफार कच्च्या प्रमाणात असतील ते शिजून जातात। अशा प्रकारे आपले तिळकुटातले पावट्याचे दाणे तयार आहेत। एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।